नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार आपल्या राज्याने हे धोरण स्वीकारलेलं आहे आणि आपण बघितलं असेल तर मागच्या शैक्षणिक वर्षाला इयत्ता पहिलीचा शैक्षणिक अभ्यासक्रम त्या ठिकाणी बदलला. विद्यार्थ्यांच्या हिताचा आणि जे पाठीमागे बोललं जायचं की बाबा सीबीएसईच्या चांगल्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत, तर चांगल्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या गोष्टी स्वीकारून मागच्या वर्षाला पहिलीचा अभ्यासक्रम बदललेल्या स्वरूपात आला. अतिशय उत्स्फूर्तपणे पालकांनी त्याचं स्वागत केलं आणि आता चालू वर्षाला दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी या 4 वर्गांचाही अभ्यासक्रम बदललेल्या स्वरूपामध्ये आपल्या राज्याच्या सर्व विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी दाखल होतो आहे. आज या संदर्भातली माहिती माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि संपूर्ण मंत्रिमंडळाला त्या ठिकाणी देण्यात आली आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या चांगल्या गोष्टी या नवीन अभ्यासक्रमामध्ये त्या ठिकाणी बदललेल्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतील. दुसरी गोष्ट, दर सालाबादाप्रमाणे 15 जूनला जे आपल्या शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे, मागच्या वर्षाला 15 जूनला रविवार होता, तर 16 जूनला शाळा जेव्हा सुरू झाल्या, स्वतः महामहिम राज्यपाल महोदय विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याच्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये उपस्थित होते. स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब पालघर जिल्ह्याच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वतः उपस्थित होते. उपमुख्यमंत्री महोदय माननीय एकनाथजी शिंदे साहेब सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये उपस्थित होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री महोदय माननीय अजितदादा पवार साहेब पुण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याच्यासाठी, शुभेच्छा देण्याच्यासाठी सर्व सन्माननीय मंत्री महोदय, सन्माननीय खासदार महोदय, आमदार महोदय, अगदी गाव पातळीवरच्या सरपंच महोदयांच्यापासून तर प्रशासनाच्या अनेक अधिकारीगणांनी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत, शुभेच्छा आणि गावागावाच्या आमच्या शिक्षक बंधू भगिनींनी, त्या गावाच्या शाळा व्यवस्थापन समितींनी कार्यक्रमाचं अतिशय छान आयोजन केलेलं होतं आणि मला वाटतं की त्याच धर्तीवर येणाऱ्या 15 जूनला अशाच पद्धतीचं विद्यार्थ्यांचं पहिल्या दिवसाचं शैक्षणिक वर्षाचं स्वागत आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्याची सर्व तयारी शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आलेली आहे. या निमित्ताने आपल्याला निदर्शनास आणून द्यायचं आहे की साधारणपणे आपली जी काही बालभारतीची सर्व पुस्तकं शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी सर्व शाळांमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध असतील. गणवेशही त्या ठिकाणी उपलब्ध असतील. कुठल्या एका बातमीमध्ये असं दाखवलं जात होतं की बाबा चालू वर्षाला गणवेशाच्यासाठी कमी रक्कम दिली गेली, तर असा कुठलाही प्रकार नाही. सर्वसाधारणपणे गणवेशाच्यासाठी एका गणवेशाला 300 रुपयाची तरतूद असते आणि त्याप्रमाणे निधी त्या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक महोदय यांना तो सुपूर्द करण्यात आलेला आहे. काही रक्कम जर कमी असेल तर मला वाटतं की गणवेश खरेदी, कापड खरेदी करणं, गणवेश शिवून घेणं, ते झाल्याच्या नंतर 10-20% रक्कम जी कमी असेल तर ती रक्कमही शासनाच्या वतीने त्या शाळेंना त्या ठिकाणी वर्ग केली जाईल आणि म्हणून 300 रुपये प्रति गणवेश हा जो काही शासनाचा दर आहे याच्यामध्ये कुठलीही कपात करण्यात आलेली नाही. उलट पक्षी चालू वर्षाला हे गणवेश क्वालिटीमध्ये असले पाहिजेत याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्यात आलेलं आहे. त्या जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करून अतिशय चांगल्या प्रकारचा गणवेश त्या जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध झाला पाहिजे. काही ठिकाणी पाठीमागच्या काळामध्ये असं बघण्यात आलं की अतिशय निकृष्ट दर्जाचं पॉलिस्टर कापड की ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शरीराला, त्वचेला अपायकारक आहे, अशा प्रकारचे गणवेश काही ठिकाणी दिसून आले होते आणि म्हणून या संदर्भामध्ये
अतिशय स्पष्ट धोरण विभागाने त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे आणि कुठलाही निधी या संदर्भातला कमी पडणार नाही. परंतु आपल्या माहितीकरता मला सांगायचं आहे की आपल्याला माहिती आहे की यापूर्वी मराठा साम्राज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सीबीएसई मध्ये फक्त 1.5 कॉलम शिकवला जायचा आणि मागच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार केंद्र शासनाकडे आदरणीय धर्मेंद्र प्रधान साहेब शिक्षण मंत्री केंद्रीय त्यांच्याकडे मागणी केल्याच्या नंतर साधारणपणे आताच्या घडीला इयत्ता 8वीच्या सीबीएसईच्या चॅप्टर 3 मध्ये आता 22 पानं मराठा साम्राज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सविस्तर इतिहास आता संपूर्ण देश पातळीवर शिकवला जाणार आहे. बघा, आपण जर बघितलं असेल तर त्रिभाषा सूत्राच्या संदर्भातली समिती गठीत करण्यात आलेली होती. त्या समितीने आपला अहवाल पण सादर केलेला आहे आणि पाठीमागच्या काळापासून गेल्या अनेक वर्षांच्या पासून आपण जर बघितलं असेल तर साधारणपणे 5वी पासून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून काही वर्षांच्या पासून आपल्या राज्यामध्ये शिकवली जाते आहे. मला वाटतं की आता जे काही अहवाल आलेला आहे या संदर्भातला अभ्यास करून तो शासनाला आम्ही सुपूर्द करू आणि योग्य तो निर्णय होईल. परंतु चालू शैक्षणिक वर्षामध्ये पाठीमागच्या काळातली जी पद्धती होती त्याच पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत.